मित्रो नमस्कार. आपण रुसोच्या सामूहिकीची चर्चा आपण करूयात, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. सामाजिक करार सिद्धांतामध्ये रुसो यांचं योगदान महत्त्वाचं आहे. कारण रुसो यांना फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हटलं जातं. रुसोच्या विचारातून प्रत्यक्ष लोकशाहीचा विचार पुढे येतो. रुसोनी सामाजिक करार सिद्धांतातून जे स्वातंत्र्याची परिभाषा मांडली ती महत्त्वाची आहे. फ्रेंच राज्यक्रांतीची जी महत्त्वाची देण आहे स्वतंत्र, समता आणि न्याय, ही बाब नंतरच्या लोकशाहीला विकसित करण्यामध्ये एक महत्त्वाचा त्यामध्ये एक भाग म्हणून विचारात घ्यावा लागतं. म्हणून एकंदरीत जो रुसोचा सामाजिक करार सिद्धांत आहे, हा करार राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये अनेक संकल्पनाचा उदय करणारा ठरलेला आहे. त्या संकल्पनापैकी जी महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे सामान्य इच्छेचा सिद्धांत, ज्याला आपण जनरल विल असं म्हणतो. आता हा एक महत्त्वाचा राजकीय सिद्धांताचा भाग आहे. काही विचारवंतांनी यावर भाष्य करताना असं म्हटलंय की हा सगळ्यात खतरनाक सिद्धांत आहे. खतरनाक इन द सेन्स, इथे राज्याची सत्ता ही एका व्यक्ती किंवा एका गटाच्या हातात नसून ती लोकांच्या हातामध्ये असते, लोकांच्या इच्छेवर आधारित असते. म्हणून सामान्य इच्छेचा सिद्धांत लोकशाही आणि राजकारण याचा आधार प्रस्तुत करते. म्हणून हा केवळ एक राजकीय तत्वज्ञानाचा भाग नाही, तर रुसोची मुख्य समस्या अशा प्रकारची आहे की राजकीय सत्ता आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यामध्ये कसा समन्वय स्थापित करता येईल, या दृष्टीने रुसोचा हा विचार म्हणजे जी सामूहिकी आहे ती महत्वाची आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं उदाहरण देता येतं की कोंबडीचं अंड न तोडता राज्यरूपी आमलेट बनवणे, असं रुसोच्या सामूहिकीबद्दल बोललं जातं. आणि सामूहिक इच्छेच्या द्वारे जे राज्यातील समस्या आहेत त्या समस्येचं निर्मूलन करण्यासाठी ही संकल्पना महत्वाची समजली जाते. तर बघा, आता आपण असं विचार करू शकतो की बाबा हे सामूहिकी हा म्हणजे काय आहे, कशाला सामूहिकी हा म्हणायचा, आणि ही कशी असते, कुठं असते, याची निर्मिती का होते, याचा उद्देश काय असतो. त्याचं थोडक्यात आणि साधं लॉजिक असं आहे की सामान्य इच्छा एक व्यक्तीच्या इच्छेचं विश्लेषण आहे. कारण मानवी इच्छा समजून घेणं हे यासाठी महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण माणूस एक विवेकशील प्राणी आहे, आणि तो विवेकशील प्राणी असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या इच्छा या अंतर्भूत असतात, आणि ह्या इच्छा त्याच्या हृदयामध्ये अंतर्भूत असतात, त्याच्या मनामध्ये असतात. आणि व्यक्तीच्या या इच्छा साधारणतः दोन प्रकारच्या असतात. पहिली वास्तविक इच्छा आणि दुसरी आदर्श इच्छा, ज्याला प्लेटोने जनरल विल आणि नंतर रिअल विल किंवा आयडियल विल आणि रिअल विल अशा दोन संकल्पना त्यांनी वापरलेल्या आहेत. आणि मग ह्या ज्या आदर्श आणि वास्तविक इच्छा आहेत या दोन स्वरूपाच्या इच्छा असतात. प्रथमतः जी महत्वाची आहे ती
जी पहिल्यांदा महत्वाचे आहे तर ती वास्तविक इच्छा आहे, ज्याला आपण ऍक्च्युअल विल सुद्धा म्हणू शकतो किंवा रिअल विल सुद्धा म्हणू शकतो. आणि मग ही आदर्श इच्छा कशी आहे, त्याचा अर्थ कसा निघतो, तर सामान्यपणे साधारणपणे आदर्श इच्छा आणि वास्तविक इच्छा या जवळपास एकाच अर्थाने विचारात घेतल्या जातात. परंतु रुसोनी असं केलं नाही. रुसोनी वास्तविक इच्छेचा जो अर्थ आहे तो विशेष संदर्भाने विशेष अर्थाने त्याचा विचार केलेला आहे. आणि मग कसा विशेष विचार त्यांनी केला, तर जी वास्तविक इच्छा आहे या वास्तविक इच्छेमध्ये स्वार्थ असतो आणि मनुष्याची जी अविवेकपूर्ण जी संकुचित प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा परिणाम या इच्छेमध्ये असतो. उदाहरणार्थ, व्यक्तीची ज्या इच्छा आहेत, स्वार्थ आहे, व्यक्तिगत हित आहे, आणि व्यक्तिगत हित आणि व्यक्तिगत स्वार्थाच्या दृष्टीने व्यक्तीकडून होणारे प्रयत्न आहेत, ज्याच्यामध्ये जर दुकानदार असेल तर अधिक नफा होण्यासाठी अन्नपदार्थामध्ये भेसळ करतो, व्यापारी असेल तर, दुकानदार असेल तर, किंवा एखादा सरकारी नोकरदार असेल तर आपण कामापासून कसं दूर जाता येईल, काम करायचं नाही, पगार भेटला पाहिजे, किंवा गैरमार्गाने पैसे कसे येतील म्हणजे भ्रष्टाचार करायला पाहिजे. अशा प्रकारचा स्वार्थ हा एक इच्छेचा भाग असतो. ही वास्तविक इच्छेचा भाग आहे. परंतु यामुळे अनेक वेळा लाभ होतोच असं नाही. तर कधी कधी काय होतं, तर यामुळे समाजाचं नुकसान होतं, संघटनेचं नुकसान होतं. आणि म्हणून माणूस, कोणताही व्यक्ती अशा गोष्टी करण्यासाठी त्याला लक्षात येत नाही की आपल्या अशा वागण्यामुळे समाजाचं हानी होते किंवा इतर लोकांना नुकसान पोचतोय, असा तो विचार करत नाही. आणि म्हणून जी यथार्थ इच्छा आहे, ही यथार्थ इच्छा ही स्वार्थी असते, ही क्षणिक असते. हिचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व फार काळ टिकणारं नसतं. म्हणून आशीर्वादांच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर ते असं म्हणतात की जर ही व्यक्तीची समाज विरोधी इच्छा आहे, क्षणिक व हीन दर्जाची आहे, ही संकुचित आणि स्वतःविरोधीची इच्छा आहे. म्हणून या इच्छेमध्ये, ऍक्च्युअल विल मध्ये, अनेक वेळा व्यक्तिगत स्वार्थ सामावलेला असतो, ज्यामध्ये समाजाचे हित हे कमी असतं किंवा कदाचित असतच नाही. म्हणजे दुसरी इच्छा आहे, आयडियल विल, ज्याला इथे त्याने रिअल विल म्हटलेलं आहे. आयडियल विललाच ऍक्च्युअल विल आणि रिअल विल अशा दोन इच्छा त्यांनी सांगितल्या. ऍक्च्युअल विल म्हणजे आदर्श इच्छा, वास्तव इच्छा, आणि रिअल विल म्हणजे आदर्श इच्छा. याला आपण आयडियल विल सुद्धा म्हणू शकतो. आणि ही व्यक्तीची अशी इच्छा आहे, ही व्यापक स्वरूपाची आहे. याचा परिणाम हा समाजावर व्यापक स्वरूपाने होतो. ही सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून ती महत्वाची आहे. आणि ही क्षणिक नाही किंवा क्षणभंगुरी नाही, तर ही दीर्घकालीन स्वरूपाची इच्छा आहे. ही व्यक्तीच्या, मनुष्याच्या विवेक आणि बुद्धी आणि चिंतनाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये व्यक्तिगत कोणताही स्वार्थ असत नाही. तर यामध्ये सामाजिक कल्याण आणि सामाजिक हित सामावलेलं असतं. आणि ही इच्छा व्यक्तीच्या वास्तविक इच्छेपेक्षा पुढची इच्छा असते, ज्याचा दृष्टिकोन हा संकुचित नसतो. हा दृष्टिकोन व्यापक, दूरदर्शी, स्थायित्व,
व्यक्ती आणि समाजामध्ये समन्वय स्थापित करणारा असतो, हे विवेकशील असते. आणि म्हणून ही जी आदर्श इच्छा आहे ती महत्वाची आहे. म्हणून ही व्यक्तीच्या समस्त पैलूंना व्यापक स्वरूपाने त्याचा विचार करणारी असते आणि ही एक प्रकारची विवेकपूर्ण इच्छा असते आणि हे व्यक्तीच्या सामंजस्याला, समन्वयाला ती प्रदर्शित करत असते. कारण रुसोचा जो सामाजिक करार झाला तो सामाजिक करारच, आपण त्याची चर्चा केलेली आहे यापूर्वी, तो करारच असा झाला की आपल्यापैकी सगळेजण या सामूहिक इहेला आपले अधिकार अर्पण करत आहेत आणि यातून फुटून जाण्याचा अधिकार सहसा कुणालाही असणार नाही. आणि म्हणून तीच रुसोचं जे सामाजिक करार आहे, जे राज्य आहे, हे राज्य सामूहिक इच्छेवर आधारलेलं आहे. आणि ही सामूहिक इच्छा म्हणजे रुसोच्या विचारातून प्रस्थापित झालेली प्रत्यक्ष लोकशाहीची संकल्पना आहे, ज्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग हा महत्वाचा असतो. आणि मग आता जे जनरल विल आहे, सामान्य इच्छा आहे, तर ही सामान्य जी इच्छा आहे, तर ही सामान्य इच्छा म्हणजे काय, तर मग ही इच्छा या दोन इच्छेची गोळाबेरीज आहे. कोणती दोन इच्छा? आदर्श आणि वास्तविक इच्छा, या दोन इच्छेची गोळाबेरीज म्हणजे सामूहिक इच्छा. थोडक्यात काय, तर समाजामध्ये असे अनेक लोक असतात, जी लोक स्वार्थाने बरबटलेली असतात. त्यांची इच्छा ही समाजविरोधी असते, परंतु बहुतांश जे लोक असतात ते आदर्श इच्छा पालन करणारे असतात. त्याच्यामध्ये सामायिक हित सामावलेलं आहे, सार्वजनिक कल्याण सामावलेलं आहे, व्यक्तीच्या हिताबरोबरच समाजाचे हित सामावलेलं आहे. अशा इच्छेची जी गोळाबेरीज आहे ती गोळाबेरीज म्हणजे सामूहिक इच्छा. आणि मग समाजातल्या विभिन्न समाज घटकामधली, व्यक्तींमधली या संपूर्ण इच्छाचा जी बेरीज आहे ती बेरीज म्हणजे सामूहिक इच्छा होय. आता ही कशी बेरीज करता येते, तर प्रत्येक नागरिकांमध्ये राज्याबद्दल, समाजाबद्दल एक प्रकारची आस्था असते, सार्वजनिक जीवनाबद्दलची आस्था असते. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अशा अनेक बाबी सामाजिक हितासाठी करत असतो. रुसोने त्या बाबीला सामूहिक इच्छा असं म्हटलेलं आहे, की जसं की मतदान करणे, राज्याचा कर भरणे, एखादी सार्वजनिक जबाबदारी पूर्ण पार पाडणे, समाजाच्या कल्याणामध्ये, विकासामध्ये हातभार लावणे, या ज्या बाबी आहेत, या बाबी म्हणजे आदर्श इच्छाची गोळाबेरीज आहे. म्हणून रुसो सामूहिक इच्छेची व्याख्या करताना असं म्हणतात की ही व्याख्या बहुसंख्य देतात की सामान्य इच्छा संपूर्ण समाजाची सामूहिक किंवा सर्व व्यक्तीची अशी इच्छा आहे किंवा सर्व समूहाची अशी इच्छा आहे ज्याचा उद्देश सामाजिक हित साध्य करणं आहे. तर ग्रीन या अभ्यासकाच्या मते सामान्य इच्छा ही सामान्य चेतना आहे, सामान्य प्रेरणा आहे. तर वेपर यांच्या मते सामान्य इच्छा नागरिकाची अशी इच्छा आहे ज्याचा उद्देश सर्वांचं हित आहे, ज्याच्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थ असत नाही, तर सर्वांचा उद्देश हा सर्वांचा आवाज आहे. म्हणून सामूहिक इच्छेच्या ज्या परिभाषा आहेत त्या परिभाषा वेगवेगळ्या अभ्यासकांनी या पद्धतीने दिलेल्या आहेत. तर मग सामान्य इच्छेची निर्मिती कशी होते, तर हे साधी गोष्ट आहे. सामूहिक इच्छेची निर्मिती हे सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी, आणि मग या सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी समाजामधल्या ज्या आदर्श इच्छा आहेत नागरिकांमधल्या, त्या आदर्श इच्छेसाठी व्यक्ती एकत्र येतात. व्यक्तिगत हित आणि सामाजिक हित त्याच्यामध्ये समन्वय साधतात आणि मग या समन्वयातून त्या समस्या सोडवणुकीच्या साठी
जेव्हा लोक एकत्र येतात, सार्वजनिक हिताचा बोध घेतात, तेव्हा सामूहिक इच्छेची निर्मिती होत असते. हे कशासाठी होते आणि हे का होते? तर लोकशाही शासन व्यवस्थांमध्ये जी लोकशाही आहे, ही लोकशाही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. कारण शासनाची जी अंतिम सत्ता आहे, ती अंतिम सत्ता लोकांच्या हातामध्ये ती एकवटलेली आहे. ती जी एकाधिकारशाही आहे, ती एकाधिकारशाही इथे राज्याच्या हातामध्ये आता नाही. कारण जे पूर्व फ्रान्समध्ये होते, तर आता ही सगळी प्राधिकार सत्ता किंवा आपण अधिसत्ता म्हणतो, ही लोकांच्या हातामध्ये एकवटलेली आहे. कारण लोकांच्या इच्छेच्या आधारावरच शासनाचं स्वरूप ठरत असतं की शासनाने काय करावं, शासनाचे उद्देश काय आहेत, शासनाची भूमिका काय आहे, हे ठरवण्याचं काम हे लोकांच्या इच्छेचं असतं. म्हणून सामूहिक ही शासनाला एक प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम करत असतं. आणि मग याचे काही वैशिष्ट्य आहेत. मग ती वैशिष्ट्य कोणती आहेत? तर सर्वोच्चता, अखंडता एक वैशिष्ट्य आहे. सर्वोच्चता, अधेयता, अप्रतिनिधित्व, अचूक, स्थायी, सार्वजनिक हित आणि लोककल्याणाची एक भावना आहे याच्यामध्ये. सामूहिक ही विवेकावर आधारित आहे. लोकांचं हित त्याच्यामध्ये अधिक महत्वाचं आहे. त्याबरोबर कायद्याची अभिव्यक्ती किंवा कायद्याचं राज्य इथे महत्वाचं आहे. अशा प्रकारचे वैशिष्ट्य ही सामूहिक आहे. म्हणून आपण थोडक्यात प्रस्तुत सामूहिक काय आहे आपण ते समजून घेतलेलं आहे. पुढचा जो भाग असेल आपण ते नंतर पाहूया.